नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत, की शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हणजेच की सरकारने के-सी-सी कर्जाबाबत व्याज अनुदान योजना 2026 ला मान्यता दिली आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांना अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. सरकारने के-सी-सी कर्जासाठी व्याज अनुदान योजना 2026 ला मान्यता दिली. सरकारने के-सी-सी कर्जासाठी व्याज अनुदान योजना 26 ला मान्यता दिलेली आहे. म्हणजेच की आता भारत सरकारने 2025-26 या वर्षासाठी सुधारित व्याज अनुदान योजना म्हणजेच की सुरू ठेवण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. ही योजना बँकांना व्याज समर्थन व देऊन शेतकऱ्यांना स्वतः कर्ज मिळवण्यास मदत करते. या लेखात आपण या योजनेबद्दल सर्व तपशील समजून घेणार आहोत. आधी के-सी-सी 2026 या योजनेचे फायदे काय आहे? के-सी-सी योजना फायदे शेतकऱ्यांसाठी कर्ज मर्यादा आणि व्याजदर शेतकऱ्यांना अल्पकालीन पीक कर्ज आणि संकलन उपक्रमासाठी जसे की पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, मधमाशी पालन इत्यादी अल्पकालीन कर्ज मिळू शकणार आहे यामध्ये. ही कर्जे किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच की के-सी-सी द्वारे दिली जातात. कमाल कर्ज मर्यादा प्रति वर्ष 3 लाख शेतकऱ्यांना आकारण्यात येणारा व्याजदर दरवर्षी 7% याला पाठिंबा देण्यासाठी सरकार बँकांना 1.5% व्याजदर सवलत देणार आहे. हा फायदा खालील बाबींना लागू होणार आहे. म्हणजेच की खालील जे आपण बघणार त्यांना लागू होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका म्हणजेच की फक्त ग्रामीण आणि अर्धशहरी शाखा, लघु वित्त बँका, अनुसूचित व्यावसायिक बँकांशी जोडलेले संगणकीय म्हणजेच की पी-एम-सी-एस, वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ, वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 3% व्याजांचा लाभ मिळणार आहे या ठिकाणी. व प्रभावी व्याजदर म्हणजेच की दरवर्षी फक्त 4% होतो. हा लाभ कर्जाच्या तारखेपासून 1 वर्ष वैध आहे. जर शेतकरी 1 वर्षानंतर परतफेड करतो, हा लाभ लागू होणार नाही. संकलन उपक्रमासाठी कर्ज मर्यादा एकूण व्याज म्हणजे प्रतिवर्ष 3 लाखापर्यंत उपलब्ध आहे. परंतु केवळ संकलन उपक्रम म्हणजेच की दूध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय आणि मधमाशा पालन इत्यादी शेतकऱ्यांसाठी कमाल मर्यादा 2 लाख आहे. म्हणजेच की व्याज लाभासाठी पीक कर्जाचं प्रथम प्राधान्य मिळणार आहे. म्हणजेच की जर काही रक्कम शिल्लक राहिली तर ती रक्कम कामांसाठी मर्यादित वापरली जाऊ शकतं. म्हणजेच की पीक कर्ज 2 लाख, सहउपयोगी उपक्रम कर्ज 1 लाख, एकूण पात्र 3 लाख म्हणजे गोदामाचे पिके साठवण्यासाठी लाभ, शेतकऱ्यांना कापणीनंतर कमी किमतीत पिके विकण्यापासून रोखण्यासाठी सरकार अतिरिक्त मदत देत आहे. लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना कापणीनंतर आणखी 6 महिन्यापर्यंत लाभ हा मिळू शकतो. जेव्हा WDRA मंजूर गोदामामध्ये पिके साठवली जातात आणि गोदाम म्हणजेच की पावल्यावर कर्ज घेतले जातात तेव्हा लागू होते. म्हणजेच की कर्जदार पीक कर्जासारखाच राहतो. नैसर्गिक आपत्तीच्या बाबींसाठी दिलासा. जर शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच की पूर, दुष्काळ वगैरे इत्यादी बाधित झाले असतील तर त्यांना कर्जाची पुनर्रचना केली गेली तर पुनर्रचित कर्जांवर बँका पहिल्या वर्षासाठी व्याज अनुदान मिळेल. दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याज लागू होणार आहे. गंभीर नैसर्गिक आपत्तीसाठी अतिरिक्त मदत म्हणजेच की नैसर्गिक आपत्तीच्या बाबीमध्ये व्याज अनुदान 3 लाखापर्यंत मिळणार. कर्ज किंवा संपूर्ण कालावधीसाठी जास्तीत जास्त 5 वर्षासाठी दिले जाते. या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना 3% त्वरित परतफेड प्रोत्साहन देखील मिळते. ही ही विशेष सवलत म्हणजेच की शिफारशीनंतर मंजूर केली जाते व व्यक्तींच्या शिफारसीनंतर मंजूर केले जाणार आहे. म्हणजेच की आता आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथक राहणार आहे. IMCT राष्ट्रीय कार्यकारी समितीची उपसमिती म्हणजे SCNEC उच्चस्तरीय समिती यासाठी अंतिम निर्णय सोप्या राहणार आहे. मग शेतकऱ्यांना 7% व्याजदराने 3 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. जर त्यांनी वेळेवर परतफेड केली तर व्याज 4% पर्यंत कमी होतो व संबंधित शेतीच्या कामांसाठी अतिरिक्त मदत उपलब्ध होते आहेत. म्हणजेच की लहान शेतकऱ्यांना कापणीनंतर पिके साठवण्यासाठी मदत मिळते आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी विशेष मदत मिळते शेतकऱ्यांना. यासाठी धन्यवाद.